नमस्कार मंडळी. काल आपण रसप्रक्रिया ही संकल्पना पाहिली आहे की नाही. त्याच्या अगोदर आपण रस हे काय असतं, रस म्हणजे काय म्हणतो आपण की आस्वाद घेणे आहे की नाही. मग आता रसविघ्ने ही जी संकल्पना पाहणार आहोत ना, तर विघ्ने म्हणजे काय, संकट की अडथळा, अडचण आहे की नाही. मग रस ग्रहण करताना रसस्वाद म्हणजे काय म्हटलं होतं आपण की एखाद्या साहित्यकृतीचा, एखाद्या नाटकाचा आस्वाद घेणे, त्याचा अनुभव आपण स्वतः घेणे किंवा त्याच्यातून पाहताना आपल्या मनामध्ये काहीतरी भावनांचे जे तरंग तयार होतात, तर त्याला आपण मग खऱ्या अर्थाने रसप्रक्रिया किंवा रसस्वाद म्हटलं होतं. म्हणजे त्या रसाचा आस्वाद घ्यायचा, एक प्रकारे त्या साहित्यकृतीचा आनंद घ्यायचा. ठीक आहे. तर आता आपण रसविघ्ने मग म्हणताना काय म्हणायला पाहिजे. विघ्न म्हणजे थोडंसं अडथळा किंवा संकट किंवा अडचण. मग त्या रस ग्रहण करताना किंवा तो रसाचा आस्वाद घेताना आपल्याला जी काय अडथळे निर्माण होतात, जी काही अडचण निर्माण होते, त्याला आपण रसविघ्न असं म्हणतो. आता रसविघ्नाची जी संकल्पना जी आहे ना, ही प्रामुख्याने MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी एवढी गरजेची नसणार आहे. आणि जरी आली तरी त्यांनी हे जे थोडे शब्द वापरले आहे त्याच्यामध्ये, संभावना विरह वगैरे वगैरे, तर एवढे जवळ शब्द वापरण्याची गरज नाही. मात्र ज्या कॉन्सेप्ट्स आहेत ना, त्याच्यामधल्या कॉन्सेप्ट ते थोड्याशा तुम्ही डोक्यात घ्या, की जेणेकरून तुम्हाला उदाहरण देताना बऱ्याच वेळा त्याचा फायदा होऊ शकतो उत्तर लिहिताना डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये. आता रसविघ्नाची कारण तुम्हाला जर मी विचारलं ना, की तुम्ही एखादं नाटक पाहायला गेलात किंवा तुम्ही एखादं पुस्तक नाटक पहा किंवा एखादं पुस्तक तुम्ही वाचता किंवा एखादं नाटक पाहता, या दोघांपैकी तुम्हाला त्याचा आनंद केव्हा मिळू शकत नाही. जर तुम्हाला असं वाटलं ना की यार या पुस्तकामध्ये ना ही अनावश्यक माहिती खूपच दिलेली आहे, अनावश्यक माहिती, ठीक आहे, किंवा या माहितीची या संदर्भामध्ये गरज नव्हती, म्हणजे चुकीचा संदर्भ, ठीक आहे, अनावश्यक माहिती, चुकीचा संदर्भ. किंवा अजून तुम्ही काय सांगू शकताय की वर्णनामध्ये तुम्ही खूप जास्त काय म्हणतात त्याला, वर्णनाची कृत्रिमता पण म्हणू शकतो आपण त्याला, आर्टिफिशियलनेस ज्याला म्हणतो ना आपण, की हे वर्णन काही तिथं बसत नाही, पण तुम्ही गोष्ट भाषेच्या जोरावर बसवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करताय. किंवा अयोग्य भाषा शैली आहे की नाही. त्याच्यानंतर तुम्ही सांगू शकताय की बाबा, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल अयोग्य भाषेचं उदाहरण द्यायचं झालं ना, समजा तुम्ही आता बालसाहित्य वाचताय, बालसाहित्यामध्ये जर संस्कृत प्रच्युर भाषा आली, संस्कृत प्रच्युर शब्दांचा जास्त वापर झाला, तर ते बालकाला भावणार नाही, ते क्लिष्ट वाटेल. म्हणजे ते एक प्रकारचं रसविघ्न ठरेल. म्हणजे त्याच्या लहान मुलाला जो आनंद मिळाला पाहिजे त्याच्यामधून, रसग्रहण त्यांनी जे केलं पाहिजे ते होणार नाही. ठीक आहे. अप्रस्तुत वर्णनामध्ये तुम्ही काय सांगू शकताय की आता समजा अप्रस्तुत म्हणजे वर्णनाची कृत्रिमता किंवा अप्रस्तुत, म्हणजे जिथं गरज नाही तिथं अप्रस्तुत वर्णन. याच्यामध्ये तुम्ही काय सांगू शकता की एखादा युद्धाचा प्रसंग तुम्हाला त्या याच्यामध्ये सांगायचा आहे साहित्यकृतीतून, पुस्तकामधून लेखकाला, आणि तिथं तो जर शस्त्रांबद्दल जास्त डीपमध्ये माहिती देत बसला, सखोल माहिती देत बसला की हे शस्त्र असे होते, ते शस्त्र तसे होते, तर तो प्रसंग, म्हणजे त्याची जी भावनात्मकता आहे ना, त्याच्यातून जे खऱ्या अर्थाने आपण म्हणतो ना वीररस तयार व्हायला पाहिजे, तो होणार नाही. म्हणजे ते रसविघ्न ठरेल. ठीक आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आता समजा ना, आता हे नाटक बघताना आपण म्हणू शकतो की नाटक बघताना संवाद तुमचा काहीतरी धीरगंभीर संवाद आहे, पण तुम्ही सांगताना त्याच्यामध्ये जर तुमचा असं हास्यभाव दिसला किंवा तोंडाच्या भावनांमध्ये ते जर स्पष्टता आली नाही कलाकाराच्या त्या कृतीमधून किंवा त्याच्या चेहऱ्याच्या आविर्भावातून, तर तो प्रसंग फेल ठरेल. हे सगळं सांगण्याचं कारण, हे सगळेसुद्धा रसविघ्नांचेच प्रकार आहेत. हे जे मी आता सांगितलं ना, हे सगळं काय आहे, एक प्रकारचं रसविघ्नांचाच प्रकार आहे. मग आता याच्यामध्ये हे रसविघ्न जी सांगितली आहेत ना, ती सांगितली आहेत अभिनव गुप्ताने. आता अभिनव गुप्ता म्हटलं का थोडंसं संस्कृत गोष्टींना धरून असणारा तो साहित्यिक असल्यामुळे त्याने जे आपल्याला इथं सांगितलेलं आहे ते थोडंसं संस्कृत साहित्याच्या अनुषंगाने सांगितलेलं आहे. तरी पण हे आपल्याला MPSCच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचं आहे आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी देखील ते तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आता आपल्याला काय सांगितलं की संभावना विरह म्हणजे आता अभिनव रसविघ्न सांगताना 7 सांगितली, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की संभावना विरह. आता संभावना म्हणजे काय, संभावना म्हणजे आपण म्हणतो की याच्यामध्ये अशी संभावना आहे बरं का, किंवा ते संभवू शकतं बरं का. संभावना म्हणजे काहीतरी कल्पना. ठीक आहे. आणि संभावना विरह म्हणजे काय, तर ती गोष्टीचा अभाव असणे, म्हणून कल्पनेचा अभाव. संभावना विरह म्हणजे काय, कल्पनेचा अभाव. म्हणजे फॉर एक्झाम्पल
तुम्हाला एखादी जयंत नारळीकरांची विज्ञान कथा आहे, तुम्ही ती वाचताय आणि ती वाचताना जर तुम्हाला ती कल्पनाच करता आली नाही की हे असं काहीतरी असू शकतं, तर तुम्हाला त्या कल्पनेच्या अभावामुळे त्या साहित्यकृतीचा रसस्वाद घेणं शक्य होणार नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे इथं त्यांनी जे सांगितलं ना, कित्येकदा काय होतं की लेखक, कवी यांनी निर्माण केलेली साहित्यकृती चांगली असून देखील रसिकाला कल्पना दारिद्र्यामुळे त्याचे आकलन करता येत नाही. तर त्याच्यामुळे ते संभावनावीर सांगितले. दुसरं जे आहे स्वपर गतदेश कालविशेषावेश म्हणजे काय, हे एक प्रकारचं रसिकत्व वेग नाही. म्हणजे काय, स्वतःच्याच वैयक्तिक सुखदुःखाचा आस्वाद घेत असतो. त्याच्यामुळं काय होतं की जोपर्यंत आपण त्याच्यात अडकून राहतो तोपर्यंत त्या काव्याचा किंवा त्या साहित्यकृतीचा अनुभव आपल्याला घेता येत नाही. म्हणजे याचा सगळ्यात सोपं वैयक्तिक सुखदुःखाचा आस्वाद घेत असल्यामुळे होत नाही. याचा संभावनावीर म्हणजे कल्पनेचा अभाव. याच्यामध्ये तेच परत आता निज सुखादी विवशी भाव. निज म्हणजे जवळचा, निज म्हणजे स्वतःचा. कित्येकदा प्रेक्षक काय करतो, वैयक्तिक सुखदुःख अगोदरच चूर झालेला असतो, तेच पुन्हा रिपीट झालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे प्रतित्युपाय वैकल्य म्हणजे विभानुभाव हे सरसप्रीतीचे उपाय आहे. म्हणजे अनेकदा काय होतं की मांडणी जर व्यवस्थित झाली नाही तर त्याच्यामुळे व्यवस्थित ती साहित्यकृती वाचकासमोर पोहोचत नाही, तर त्याला आपण म्हणतो प्रतित्युपाय वैकल्य. नंतर आहे स्फुटत्व भाव. म्हणजे अस्फुट असली तर रसिकाला ती रसप्रती स्फुटत्व भाव त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे जास्त डीपमध्ये जाऊ नका. हे फक्त एक वर मग तुम्हाला सांगत आहे. स्टार्टिंगला मी जे सांगितलं ना ते सगळे रसविज्ञानमध्ये तुम्ही लिहिलं ना तरी चालू शकतं. ठीक आहे. अप्रधानता म्हणजे प्रधान वस्तू सोडून गौण वस्तूंवर जर भर दिला, जसं तुम्हाला म्हणलं ना की प्रसंग युद्धाचा आहे पण तुम्ही त्याला जास्त त्याच्याकडं वर्णन न करता तुम्ही शस्त्रास्त्रांचं वर्णन करत बसलेत, त्याला अप्रधानता म्हणू शकतो आपण. संशययोग कशाला म्हणायचं, बऱ्याचदा काय होतं की अनेकदा अश्रू, आता समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या पात्राच्या डोळ्यात जर अश्रू आले तर अश्रू आनंदाचे असू शकतात किंवा दुःखाचे असू शकतात. तर ते कुठल्या संदर्भाने आलेले आहेत ना, तर ते जर कळालं नाही तर आपल्याला त्या साहित्य कृतीचा आस्वाद घेता येणार नाही. म्हणून संशययोग त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. मग ते जर कळलं तर विघ्न येऊ शकतं ना, म्हणून ते त्याचं एक्झाम्पल सांगितलं. हे 7 विघ्न तुम्ही लक्षात ठेवा. ती जरी लक्षात नाही राहिली तरी त्याच्या मागचा जो कॉन्सेप्ट आहे तो लक्षात घ्या. आणि मी जे तुम्हाला सांगितलं आहे तर ते तुम्ही एकदा स्टार्टिंगच्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये, आता तुम्हाला एक्झाम्पल जर विचारली रसविज्ञानची उदाहरणं काय देता येतील, तर श्रीना पेंडसे यांचं रथचक्र ही कादंबरी जर तुम्ही वाचली ना, रथचक्र, तर बऱ्याच वेळा तिथं असं वाटतं की काही ठिकाणी जो आहे ना जो सखोल त्यांनी राजकीय भाष्य केलेलं आहे का, जे मूळ कथानक आहे त्या कथानकाला थोडं कुठेतरी ते बाधा आणत आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं काय होतं की वाचक त्या म्हणजे त्या फ्लोमध्ये असतो त्या कथानकाच्या, आणि मध्येच तुम्ही जर राजकीय गोष्टीबद्दल सखोल विश्लेषण देत बसलेत तर त्याच्यावरून देखील रसविज्ञानचं ते तुम्ही एक एक्झाम्पल म्हणून देऊ शकताय. वि.स. खांडेकरांच्या ययातीमध्ये देखील बऱ्याचशा समीक्षकांनी असं सांगितलं आहे की काही ठिकाणी काय झालं की पुराणकथांचं जे वर्णन आहे ना त्याच्यामध्ये तांत्रिकता आली आहे किंवा काही ठिकाणी तत्त्वज्ञानाचा विनाकारण भडीमार केलेला असं. त्याच्यामुळं काय होतं आहे की ती जी कथानक आहे त्या कथानकाला कुठेतरी बाधा पोचते किंवा ते कथानक कुठेतरी जड वाटायला लागतं. त्याचा परिणाम त्या रसस्वादामध्ये होतो. ठीक आहे. किंवा मग कुसुमाग्रजांची काही कविता आहेत कुसुमाग्रजांच्या, त्याच्यामध्ये वेडात मराठी बुद्धी उभी राहिली यांसारख्या कवितेमध्ये काय होतं, जर रसिक वाचक सामाजिक भाषेत समजू शकला नाही, सामाजिक त्याच्यावर भाष्य केलेलं आहे, ती जर समज त्या रसिकाकडे नसेल तर कवितेचा गाभा आपल्याला कळणार नाही. ठीक आहे. अशा प्रकारे ही रसविज्ञान आपण संकल्पना पाहिली. काही अडचण असेल, काही मराठी वाङ्मयाबद्दल कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मी यानंतर काही 1-2 लेक्चरनंतर एक लेक्चर असं घेणार आहे की मराठी साहित्य विषय हा का निवडला पाहिजे, मराठी साहित्य निवडण्यामागची भूमिका काय असली पाहिजे आपली, की जेणेकरून आपल्याला MPSCच्या मुख्य परीक्षेसाठी फायदा होऊ शकतो. मराठी साहित्याचा उपयोग आणखीन कुठल्या गोष्टींमध्ये, पेपर 4ला होऊ शकतो का, निबंध लेखनामध्ये होऊ शकतो का, याचा विचार आपण त्या लेक्चरमध्ये करणार आहोत. धन्यवाद.